सरस्वतीचं वर्णन करत असताना सांगितलंय की ही सरस्वती जी आहे ही सरस्वती राधेच्या जिव्हाग्री म्हणजे जीवाच्या भागापासून प्रकट झालेली आहे. म्हणून ती वाणीची देवता आहे. ती सर्वांग सुंदर आहे, चतुर्भुज आहे, प्रभावी आहे, ईश्वराची अद्भुत अशा प्रकारची असलेली ही विभूती आहे. आणि ही सरस्वती सर्वेश्वरी आहे, जगत नियंती आहे. काम, वाणी, लोभ, मोह, काम, क्रोध, परपीडा इत्यादी कोणतीही गोष्ट त्या जगदंबेच्या जवळ, त्या सरस्वती जवळ राहू शकत नाही. महाराज, ही सरस्वती सर्वश्रेष्ठ आणि सर्वांच्या वाक्य व वाणीची देवता आहे. तिचा एक मंत्र आहे, ओम ह्रीं सरस्वतये स्वाहा. या मंत्राचा जप केल्यानंतर ती सरस्वती आपल्यावर प्रसन्न होते. अशा प्रकारचे चतुर्भुज असलेली श्वेत वस्त्र धारण केलेली या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावर्दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभु देवे सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. अशा प्रकारची सुंदर असलेली जी सरस्वती, जी राधा मातेच्या जिव्हाग्रापासून म्हणजेच राधेच्या जिव्हेच्या अग्रभागापासून निर्माण झालेली वाणीची प्रतिपाद्य देवता, ती म्हणजे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष सरस्वती माता आहे. महाराज, ती प्रत्यक्ष सरस्वती माता आहे. प्रत्येकाच्या वाणीची ती देवता आहे. देव, दैत्य, दानव, मानव सर्वांना पूजनीय असलेली, सर्वांच्या व्राती वाणीची प्रतिपाद्य असलेली देवता, ती देवता म्हणजे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष सरस्वती माता आहे. या ठिकाणी आपण सरस्वती मातेचं चिंतन करणार आहोत. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. विधि कनके विद्याधरी, विधि कनके विद्याधरी. वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, जय शारदे. जोसने परी आंखी तुझी, मुखरम नशार चंद्रमा उजळे तुझा हास्या तुझी. चारी युगाची पौर्णिमा तुझी आँख पेचे चांदणे, तुझी आँख पेचे चांदणे. नितवर्षुदे नितवर्षुदे अमुचा श्री, नितवर्षुदे अमुचा श्री. वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. विधि कनके विद्याधरी, विधि कनके विद्याधरी. वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी,
जय शारदे अशा प्रकारची ती वागेश्वरी आहे. ती वागेश्वरी सर्वांच्या वाणीची प्रतिपाद्य देवता आहे महाराज. ती ब्रह्मस्वरूप आहे, ती परम तेजस्वी आहे, ती संपूर्ण विद्यांची देवता आहे. सर्व ज्या विद्या आहेत त्या सर्व विद्यांची देवता म्हणजे सरस्वती आहे. त्या सरस्वती मातेला मी नमस्कार करतो. त्यानंतर ती विसर्ग आहे, ती मात्रा आहे, ती अनुस्वार आहे, ती अक्षर आहे. त्या अधिष्ठात्री देवी सरस्वतीला मी नमस्कार करतो महाराज. ती ज्ञानस्वरूप आहे, ती बुद्धिस्वरूप आहे, ती स्मृतीस्वरूप आहे, ती प्रभाव शक्ती आहे, ती कल्पना शक्ती आहे. मी सर्व भावे त्या देवीला नमस्कार करतोय. या प्रकारे देवीचं सरस्वती देवीचं कवच सांगितलंय आणि सरस्वती मातेची उत्पत्ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. अशी ही सुंदर असल्या प्रकाशल्या ती सरस्वती माता आपल्यासमोर प्रगट झालेली आहे. त्या ठिकाणी झाकीच्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपण सरस्वती मातेचं दर्शन करत आहोत महाराज. प्रकारे सरस्वतीचं चिंतन सांगितलंय. ही सरस्वती अत्यंत पुण्य पावन आहे. नारदजी सांगतात मग त्या सरस्वतीला शाप वगैरे मिळाला त्याचा सण फार विस्तारानं अशा कथा आहेत. पण आता तेवढ्या इतक्या दूर काही आपलं जाणं होत नाही. आपला वेळ आता संपत आलेला आहे. कारण पुढेही बहुतेक करणे आहे, त्यामुळे आपला वेळ जेमतेम आता संपलेलाच आहे. तरीही तो थोडक्यातमध्ये राहिलेलं जे चिंतन आहे ते चिंतन आपण पाहूया. पुढे शारदा, त्या शारदे माता अर्थातच सरस्वती मातेचं चिंतन सांगितलं. सरस्वती मातेचं चिंतन सांगितल्यानं षष्ठी देवीचं चिंतन सांगितलेलं आहे. षष्ठी म्हणजे आपण मुलाचा जन्म झाल्यानंतर, मुलीचा जन्म झाल्यानंतर पाचीच्या दिवशी त्या देवीचं पूजन करत असतो. तिला षष्ठी देवी म्हणतात. ते आपल्या भाषेत तिला सटवी म्हणतात. ते म्हणतात ना बाया, सटवीची रेख आणि ब्रह्म्याचं अक्षर. ती जी देवी आहे षष्ठी देवी, ही षष्ठी देवी पंचमीच्या पाचवीच्या दिवशी त्या मुलाकडे येते आणि त्या मुलाचं भवितव्य त्या दिवशी लिहित असते. म्हणून त्या दिवशी सटवीची दिवशी जेवी नविसंभ्य वाती ज्ञानोबाराय सांगतात, त्या दिवशी दिवा विजू देऊ नये. दिवा जर विझवल्या गेला तर तिचं त्या होणाऱ्या लेकराचं आयुष्य अंधारात जाते. याकरता त्या दिवशी दिवा विझू देत नाहीत. षष्ठी देवीचं सांगितलं. ही अंशात्मक आहे. ही प्रकृती त्या दुर्गा देवी भगवतीची अंशात्मक षष्ठी, तिला षष्ठी देवी म्हणतात. ती बालकांची अधिष्ठात्री दैवत आहे. लहान बालकाचं अधिष्ठात्री दैवत म्हणजे षष्ठी माता आहे. त्यानंतर ती षोडश मातृकांमध्ये प्रसिद्ध अशा प्रकारची देवी, तिला देवसेना म्हणतात. षोडश मातृका ज्या आहेत आपल्या मंडलामध्ये आपण षोडश मातृका म्हणतो, त्या षोडश मातृका त्यामध्ये देवसेना नावाची जी देवी आहे तिलाच षष्ठी देवी अशा प्रकारे म्हणतात. त्या षष्ठी देवीचं चिंतन सांगितलेलं आहे. षष्ठी देवी ही बालकांची रक्षण करणारी अशा प्रकारची देवी आहे. त्यानंतर मंगलाचंडी सांगितलं आहे. मनसा देवीचं चरित्र सांगितलेलं आहे. मनसा देवी जी आहे ती सर्पांची बहीण अशा प्रकारची ती देवी आहे. ती जरत्करूंना प्राप्त झालेली अशा प्रकारची मुलगी, जरत्करूची मुलगी अशा प्रकारची. त्या देवीला मनसा देवीचं जर दर्शन करायचं असेल तर आपण हरिद्वारला त्या मनसा देवीचं दर्शन आपल्याला होते. त्या ठिकाणी मनसा देवीचं सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे. माँ मनसा मेरी हो, माँ मनसा मेरी लाज रख दे, लाज रख दे, मेरे बिगड़े काज कर दे हो दुर्गे, मेरी लाज रख दे। माँ मनसा मेरी लाज रख दे, लाज रख दे, मेरे बिगड़े काज कर दे ओ दुर्गे, मेरी लाज रख दे। माँ
मेरी लाज रख दे बिगड़े काज कर दे माँ मनसा मेरी लाज रख दे बिगड़े काज कर दे माँ मनसा मेरी लाज रख दे हो वाली मैया जग जननी जय काली हो मैया जगदम्बे जय काली हो मैया जगदम्बे जय काली सुख को देने वाली मैया दुख को हरने वाली हो मैया दुख को हरने वाली हो मैया दुख को हरने वाली जाबो वाली मैया जग जननी जय काली सुख को देने वाली मैया दुख को हरने वाली हो झोली मेरी भर दो खाली जय 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 माँ शेरा वाली माँ मनसा मेरी लाज रख दे बिगड़े काज कर दे हो माँ मनसा मेरी लाज रख दे बिगड़े काज कर दे माँ मनसा मेरी लाज रख दे ओ लाज रख दे मेरे बिगड़े काज कर दे ओ दुर्गे मेरी लाज रख दे जय हो माँ मनसा मेरी लाज कर दे माँ मनसा मेरी लाज रख दे माँ मनसा मेरी लाज रख दे माँ मनसा मेरी लाज रख दे माँ मनसा मेरी लाज माता मनसा राणी की जय. त्या प्रकारे मनसा राणीचं चरित्र सांगितलं. या ठिकाणी 10वा स्कंद पूर्ण झाला. त्यानंतर 11व्या स्कंदामध्ये सदाचाराचं महत्त्व सांगितलं की माणसाने कसं वागावं, कोण्या प्रकारे जीवनामध्ये काय करावं. हे नारदा माणसाने नेहमी सदाचारी असलं पाहिजे. सदाचार अनुष्ठानानेच देवी संतुष्ट होते. देवीला जर संतुष्ट करायचं असेल काय करावं, सदाचारानं वागणं म्हणजे काय, सदाचार, सदा चांगला आचार ठेवणं याला सदाचार म्हणतात. सकाळी उठावं, सकाळी पहाटे 10 वाजता उठावं, नाही का, पहाटे 10 वाजता उठावं. किती वाजता असते पहाट, आपली पहाट किती वाजता होते, जो ज्या वेळेस उठन त्यावेळेस. काही लोकांची 12 वाजता होते. काय वेळ आहे महाराज, सकाळी पहाटेच्या वेळेला उठावं. उठल्यानंतर अनुष्ठान करावं. सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत सत्कर्म करीत राहावे. महाराज दिवसभर असं काम करावं की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे, त्याला म्हणतात सत्कर्म. नाहीतर मग या कळावरचा त्या कळावर आणि त्या कळावरचा या कळावर झोप काही येत नाही, कारण दिवसभर कामच चांगले केले नाहीत. चांगले कामं ही सुखाची झोप देतात. वारकरी पंढरपूरला चालतात ज्या ठिकाणी बसले त्याच ठिकाणी झोपतात. का, दिवसभर कामं चांगले चालू आहेत, भगवंताचं नामचिंतन आहे. काही तर पहिल्यांदा पळतात आणि मग झोपतात. येन रात्र सुखम वशेत दिवसे नैव ये कुर्यात, येन रात्र सुखम वशेत. दिवसभर असं कामं करा, असे चांगले कामं करा की रात्रीची सुखानं झोप लागली पाहिजे, त्याला म्हणतात सत्कर्म. धर्मपालन करावं. त्यानंतर सदाचारात सर्वश्रेष्ठ धर्म आहे. धर्म रक्षते रक्षतः. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्मसुद्धा आपलं रक्षण करते. याकरता आपण सदाचाराने वागलं पाहिजे. सदाचाराच्या संबंधामध्ये शौचता आली. महाराज जीवनामध्ये पवित्रता असावी.
पवित्रतेला फार महत्त्व आहे, म्हणून जीवनामध्ये पवित्रता असावी. महाराज पवित्र कशाने होते त्याचा विचार सांगितला. पवित्र बाह्य पवित्र दात घासणे, त्याच्यात ते पवित्रता आहे. स्नान करणे पवित्रता आहे. अन्न खाल्ल्यानंतर पुन्हा दंतमार्जन करणे याला पवित्रता म्हणतात. चांगले व धुतलेले वस्त्र अंगामध्ये घालणे त्याला पवित्रता म्हटलं जाते. आता ते दंत धावन करताना कोणती काळी वापरावी वगैरे वगैरे फार चिंतन आहे. स्नान करताना कसं केलं पाहिजे, आंघोळ करताना पहिल्यांदा पाणी डोक्यावर घ्यावं की पायावर घ्यावं, इथून बारीक सूक्ष्म चिंतन आहे. पण तेवढं सूक्ष्म काही आता मी तुम्हाला सांगणार नाही. पण एवढं सांगतो, स्नान करताना पहिलं पाणी कुठं घ्यावं, पहिला गळवा डोक्यावर की पायावर, पायावर घ्यावा असं धर्मशास्त्र सांगते. या प्रकारे त्यानंतर काही दिवशी दंतधवन वर्ज्य आहे. आंघोळ प्रत्येकच दिवशी करावी, स्नान पण दंतधवन अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी दंतधवन वर्ज्य आहे. त्यानंतर रुद्राक्षाचा विचार सांगितला, रुद्राक्ष धारण करावा. त्यानंतर आधी भस्मधारणाची विधी सांगितली. त्यानंतर पापक्षालनाचा मार्ग सांगितला की माणसाचं पापक्षालन कशाने होईल. भगवतीचं नामचिंतन केल्याने पापक्षालन होते. जळतील पापे जन्मजन्मांतरीची पाप जळण्याकरता काय उपाय, तर भगवतीच्या नावाचा चिंतन करावं. त्या चिंतनाने सर्व पाप जळून जातात. या प्रकारे या ठिकाणी 11वा स्कंद पूर्ण केलेला आहे. माता जिनको याद करे ओ लोग निराले होते हैं. माता जिनका नाम पुकारे किस्मत वाले होते हैं. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. चलो बुलावा माता ने बुलाया है. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया. जय हो. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया. हो चलो बुलावा आया है, माता ने बुलाया. ओ चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. ओ चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. जय माता दी. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. ओ ऊंचे पर्वत तेरा माँ ने दरबार लगाया है. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. जय माता दी. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. ऊंचे पर्वत पे रानी माँ ने दरबार लगाया है. बुलावा आया है, माता ने बुलाया. चलो आया है, माता ने बुलाया. आया है, माता ने बुलाया. आया है, माता ने बुलाया.
से बोलो माता दी, सारे बोलो माता दी, वैष्णवराणी माता दी, माँ कल्याणी माता दी, माँ सीमा भोजी माता दी, भरते झोली माता दी, तेरे दर्शन माता दी, तेरे दर्शन माता दी, माता दी माता दी, चलो या प्रकारे देवीच्या नावाने संपूर्ण पाप नष्ट होतात. पातकांच्या शुद्धीसाठी काय करावं? 3000 जप करावा. रोज 3000 जप केला तर एका महिन्यामध्ये संपूर्ण पातकं नष्ट होतात. आधी विचार या ठिकाणी सांगितला. त्यानंतर 12व्या स्कंदामध्ये गायत्री छंदाचं महत्त्व सांगितलं, गायत्री हृदय सांगितलं, गायत्री सहस्रनाम सांगितलं, गायत्रीचे 1000 नावं आहेत. त्यानंतर दीक्षा ग्रहण सांगितले आणि सर्व झाल्यानंतर जनमेजयाने जगदंबेचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये मूर्ती जगदंबेची अष्टभुजाधारी मूर्ती विराजमान केली. त्या ठिकाणी व्यासजींचं पूजन केलेलं आहे आणि व्यासजींच्या हस्तेच त्या ठिकाणी अंबा यज्ञ पूर्ण केला. अंबा यज्ञ पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी ज्या परीक्षिती राजा जे अधोगतीला गेलेले आहेत, अधोगतीला गेलेल्या परीक्षिती राजाला मोक्ष प्राप्त झालेला आहे. परीक्षिती राजाला मोक्ष प्राप्त झाल्यानंतर पुढे सूतजी शौनकादिकांना सांगतात की हे शौनकादिकांनो, अशा प्रकारचं देवी भागवत मी तुम्हाला सांगितलं. संपूर्ण देवीचं संपूर्ण पुराणाचं सार म्हणजे देवी भागवत आहे. त्या देवीची चरण, देवीच्या प्रसन्न चित्ताने देवीच्या पदकमलाची पूजा करावी आणि क्षमा याचना करावी आणि ते केल्यानंतर माणसाला मनशांतीचा परिपूर्ण अनुभव येतो. हे सुद्धा खरोखर सुतजींना त्या ठिकाणी शौनकादिकजी म्हणतात की हे महामते शुका, खरोखर संसार सागरातून तारून नेणार, तू आम्हाला तारून नेणार आहेस. तुला त्रिवार वंदन असो, तुला त्रिवार वंदन असो, तुला त्रिवार वंदन असो. अशा प्रकारचं हे देवी भागवत आपण या महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्ताने या वडगाव माहुरे गावामध्ये संपन्न केलेलं आहे. अजूनपर्यंत संपूर्ण कथा झाल्या असं मी म्हणणार नाही. भरपूर कथा शिल्लक राहिल्या. आपला कालावधी संपलेला आहे. भागवत संपलेलं नाही. भागवताचा फक्त कालावधी आपल्याला महाराजांनी 7च दिवस दिले होते ना. महाराजांना जर 9 दिवस दिले असते तर अजून 2-3 दिवस राहिले पूर्ण केलं असतं. पण आपल्या सप्ताहाची वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह करण्याची पद्धती 7 दिवसाची आहे. त्या 7 दिवसामुळे या ठिकाणी आपला जो सप्ताहाचा कालावधी आहे, कालावधी या ठिकाणी पूर्ण होत आहे. महाराज समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून, समस्त तरुण बांधवांच्या सहकार्यातून, त्यामध्ये प्रामुख्याने आमचे अक्षयदादा असतील, त्या अक्षयदादांचे सर्व सहकारी मित्र असतील. महाराज तरुणांनी एकजूट येण्याची वेळ आहे. प्रत्येक धर्मामध्ये बघा, धर्म जर टिकून राहू शकतो तो तरुणांमुळे टिकून राहू शकतो. आता म्हातारा माणूस काय करू शकतो? ना काकल्याला याच्या कामाचा, ना हरिपाठात पावल्या खेळायच्या कामाचा. त्यामुळे हे सर्व तरुणाईने करावं. परमार्थ जर टिकून ठेवायचा असेल तर तरुण म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हातारा नाही म्हटलं, म्हातारा भाग्यवंत नाही. सर्व तरुण बांधवांच्या माध्यमातून आमचे अक्षयदादा सर्वांना एकजूट करतात. आता प्रत्येकाचं मी नाव घेऊ शकत नाही आणि मी ओळखतो, पण प्रत्येकाला नावाने काही ओळखत नाही. त्यामुळे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. सर्वच जण, गावातला प्रत्येक तरुण या सहकार्यामध्ये, त्या प्रत्येक तरुणाचं या ठिकाणी या कार्याला सहकार्य आहे. महाराज मोलाचं सहकार्य आहे प्रत्येकाचं. त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देतो. त्यानंतर त्या सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे हरिभक्त परायण संतोषजी महाराज सहारे आळंदीकर महाराज. गावामध्ये साधू असणं महत्त्वाची गोष्ट आहे. असं म्हणतात की गावामध्ये सती आणि सत्पुरुष
देवाच्या राहण्याची स्थाने ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, देवाच्या राहण्याची काही स्थाने आहेत, त्यामध्ये सती आणि सत्पुरुष, गावामध्ये सती आणि सत्पुरुष हे देवाला राहण्याचे स्थान आहे. तशाच प्रकारचे आपले महाराज एक सत्पुरुष आहे आपल्या गावामध्ये. कारण आळंदीमधून शिकून आलेला व्यक्ती हा साधा नसतो, तो दिसायला साधा असतो, वागायला साधा असतो, पण अधिकाराने साधा नसतो. आणि अशा प्रकारचे महात्मे आपल्या गावामध्ये वास्तव्य करतात, हे आपलं परमभाग्य आहे. कारण आणि तुमच्या गावाला संतांची परंपरा आहे आणि त्याच संत परंपरेमध्ये आणखी जोग महाराजांच्या परंपरेतलं एक पुष्प या ठिकाणी वास्तव्य करते असं आम्ही म्हणू. आणि त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असते. महाराज ज्या गावामध्ये अशा प्रकारचे सत्पुरुष असतात, तुकोबाराय त्या गावाला धन्यवाद देतात. पवित्र त्याला किती पवित्र आहे, पवित्र तो देश. महाराज तो देश पवित्र आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते ते पवित्र कुळ आहे. त्यांचे आई वडील खऱ्या अर्थाने पवित्र आहेत. तुकोबारायांनी अशा सत्पुरुषांच्या आई वडिलांना धन्यवाद दिला आहे. धन्य माता पिता तयाची या असे महापुरुष असे सत्पुरुष आपल्या गावामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आपण कार्य करतो. कारण मी नेहमी सांगत असतो की परमार्थ आपल्या बुद्धीने करू नये. नाथ महाराज सांगतात, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आप मते भजिता राया अनेक अपया. माझे पुढे स्वतःच्या बुद्धीने जर परमात्माचं भजन केलं तर मनुष्य गटांगळ्या खात पडतो, पण कोण्या महापुरुषाच्या साधुपुरुषाच्या संगतीत परमार्थ केलं तर त्याने देव लवकरात लवकर भेटतो. म्हणून आपण सर्वजण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य करत आहात, परमार्थ करत आहात. खरोखर आपण भाग्यवान आहात महाराज, खरोखर भाग्यवान आहात. अशा प्रकारचे सत्पुरुष आपल्या गावामध्ये असणं हे सुद्धा आपलं भाग्य आहे. त्यांच्याकरता सर्वांनी एक वेळा जोरदार टाळ्या वाजवायच्या. या प्रकारे महाराजांच्या मार्गदर्शनाखालीच आम्हाला येण्याचा योग प्राप्त झाला. त्यानंतर आमचे जे सहकारी आहेत हे सहकारीसुद्धा सुंदर अशा प्रकारचे एकाऊनी बळी रे. मला असं वाटत होतं यांचंच ऐकावं, आपलं काहीच सांगावं नाही, पण सांगा लागते. सांगण्यासाठी बोलावल्यानंतर सांगाच लागते. नाही सांगितलं तिकडूनही बोंब ठोकायचे आहेत गावातले लोक, काव हे काय लावले गाणे. आमचे हरिभक्त परायण, परमार्थ स्नेही, परमार्थाच्या ठिकाणी अत्यंत आसक्त असणारे, चिंतन श्रवणाची आवड असणारे आमचे दादा श्रीराम दादा दुर्गे उत्कृष्ट मृदंगवादक आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही मृदंगाचार्यांची नावं आहेत त्या यादीमध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने आहे. एवढे मोठे माणसं आहेत महाराज. आपल्याला ते दिसायला असं वाटत नाही की एवढा मोठा माणसं नावाचा माणूस असेल म्हणून, पण फार प्रसिद्ध माणूस आणि त्या माणसाने आमच्यासोबत येण्याची इच्छा करावी हेच आमचं परमभाग्य. त्यांची संगती आम्हाला लाभावी. एवढ्या मोठ्या माणसाची, एवढ्या मोठ्या कलाकाराची, कलाकार म्हटल्यापेक्षा गुणीजन म्हणावं लागेल नाही का. कलाकार ते पथकात असतात म्हणे महाराज म्हणत. एवढे गुणीजन त्यांनी संगतीची इच्छा करावी हे तर म्हणजे अति झालं. त्यांनी मला सांगितलं की महाराज कधी आला एखादा योग तर सेवा करण्याची इच्छा आहे. म्हटलं बघू म्हटल्याबरोबर लगेच योग आला आणि त्यांनी होकार दिला. कोणत्याच प्रकारची अडचण न दर्शविता, कारण गुणीजनांच्या अडचणीच फार आहेत, पण कोणत्याच प्रकारची अडचण न दर्शविता त्यांनी मला होकार दिला. खूप धन्यवाद. सुंदर अशा प्रकारचा तबला, तर वास्तविक त्या मृदंगाचार्य पण तरीही तबल्याला सुंदर अशा प्रकारची साथ दिली. त्यामुळे वातावरण अतिशय निर्माण झालं. त्यांच्याकरताही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर आमचे उत्कृष्ट पॅटवादक अविनाश दादा, अगदी सुंदर व्यक्तिमत्व आहे, सुंदर स्वभाव आहे, वादनाची कला आहे. आता 2-3 वर्षापासून परमात्म्याने एक जोड दिला आहे. देव त्याची संधी सेवा करण्याची संधी त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून दिली आहे आणि तोही आमच्या संगतीत राहते, आमचं भाग्य आहे. अशा प्रकारचे आमचे अविनाश दादा सुंदर अशा प्रकारचे पॅट वाजवतात. त्यांच्याकरता जोरदार दोन्ही टाईम वाजवतात विशेष म्हणजे. त्यानंतर आमचे हरिभक्त परायण रोहन महाराज
वरोकर आळंदीकर सुंदर अशा प्रकारचे गायक आहेत. काय त्यांच्या गायनाचं वर्णन करावं महाराज. गायनामध्ये एक प्रकारची तन्मयता आहे, ज्या ठिकाणी जे पाहिजे तशी चाल आहे. आणि आळंदीमध्ये काही काळ वास्तव्य घडलेलं आहे. अशा प्रकारच्या विभूती भेटणं फार कठीण गोष्ट असते. त्यांचाही सहवास आम्हाला प्राप्त होऊन राहिला, यापेक्षा काय भाग्य पाहिजे महाराज. हेच आमचं भाग्य आहे. त्यांच्याही करता सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर आमचे अभिनव गंधर्व, आमच्यापेक्षा सर्वात मोठे, आमच्या सर्व ग्रुपमध्ये मोठे, वयानं मोठे, मानानं मोठे, ज्ञानानं मोठे, गायनानं मोठे, वादनात मोठे, सर्व मोठेच मोठे असलेले आमचे भूषण दादा महाराज अगदी लहान भावासारखा सांभाळ करतात. नेहमी खूप असं प्रेम आहे त्यांचं. त्यांच्या माध्यमातूनही आम्ही अनेक वेळा कथा सांगण्याकरता जात असतो. उत्कृष्ट हातामध्ये कला आहे, हातामध्येही आहे आणि गळ्यामध्येही आहे. कारण काहींच्या एकाच ठिकाणी कला असते, त्यांच्या 2-2 ठिकाणी कला आहे. हातामध्ये काय सुंदर अशा प्रकारचा ऑर्गन वाजवतात की असं वातावरण निर्माण करतात. पाहिजे त्या प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण तयार करतात. आणि गायना संबंधात आपण बोलूच शकत नाही अशा प्रकारचं त्यांचं गायन. त्यांच्याही करता टाळ्या वाजवायला पाहिजे. त्यानंतर आमच्यासोबत काल आलेले आमचे मित्र राहुल त्यानंतर आमचे कार्तिक महाराज आलेले आहेत. अत्यंत आमच्यावर प्रेम करणारी ही मंडळी आहे. या ठिकाणी हा जो प्रपंच चालू आहे, कशाचा, शूटिंगचा जो प्रपंच चालू आहे, तो प्रपंच पाहण्याकरता म्हणून ते आले आणि या ठिकाणी येऊन 2 दिवसाचं वास्तव्य केलेलं आहे. अशा प्रकारची सर्व प्रेमाची मंडळी आहे. त्यानंतर आमचे झाकीवाले महाराज, ते म्हणतील कलेक स्टेजवरचे झाले मी काही राहिलो. सर्वात मोठं जर योगदान असेल तर पडद्यामागच्या कलाकाराचं आहे. काय कालंका तयार केली, काय ते महिषासुरमर्दिनी तयार केली महाराज. काय त्याच्याकरता तो जास्त टाळ्या वाजवल्या पाहिजेत. काय किती सुंदर अशा प्रकारचं, रोज टाळ्याच वाजवणं नाही झालं त्याच्यासाठी असं वाटत होतं. पण काय इतकं सुंदर ते दृश्य की ते कालंका माता काल येताना तर मी पाहाल, मला वाटलं प्रत्यक्ष कालीच आली काय. ते करणारे पार ज्यानं पात्र घेतलं तेही खरंच कलाकार, आणि ज्यानं पात्र रंगवलं तेही तो एक फार मोठा कलाकार आहे वा. आणि तो काही आपल्या या आमच्या सोबत राहणं हे आमचं भाग्यच आहे. तो मोठमोठ्या लोकही सोबत राहते. याच्यापेक्षा 4 याच्यापेक्षा चौपटनं मंडप असते. आणि त्यामुळे ते अशा महाराज लोकांसोबत राहते तो की याच्यापेक्षा 4पटनं लोक, 4पटनं मंडप, आणि माझ्यापेक्षा 10 पटनं महाराज मोठा. आणि असे सर तो आला, तो येते आमच्यासोबत येते, आम्हाला त्याचा सहवास लाभते. हे आमचं परमभाग्य आहे. अशा प्रकारची सर्व मंडळी. आमचा श्याम काल आलेला आहे, त्यानंतर मयूर आलेला आहे, सर्व मंडळी. त्यानंतर ही यजमान रोज दैनिक यजमान आहेत, रोज दैनिक यजमान झाले, त्यांना धन्यवाद. 7 दिवस जे यजमान आहेत त्यांना धन्यवाद. ज्यांनी अन्नदान केलं त्यांना धन्यवाद. ज्यांनी या ठिकाणी स्वयंपाकाची सेवा केली त्यांना धन्यवाद. हां माहीत आहे ना. त्यानंतर स्वयंपाकाची सेवा करणाऱ्यांना धन्यवाद. ज्यांनी विणा वाजवण्याची सेवा केली त्यांना धन्यवाद. त्यानंतर ज्यांनी या ठिकाणी रोज अभिषेक केला असे असलेले आमचे प्रणव महाराज, त्यांनी सुंदर शृंगार केला महादेवाचा, त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मंत्र म्हणून वातावरण मंत्रमुग्ध केलं, त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद. अजून कोणी सुटलं काय नाही? त्याच्या व्यतिरिक्त त्या साऊंड सुटला ना बा. ज्यांनी आज तुमच्यासमोर सुंदर अशा प्रकारे, आता मी इथं असतो आणि माझ्यासमोर काहीच नसतं तर आवाज शेवटपर्यंत पोचला असता काय. खरोखर सर्वात मोठं श्रेय जर जात असेल ते आमच्या वैभव दादाला जाते महाराज. काही ठिकाणी फार ही गोष्ट रद्दाळ भेटते महाराज. अशा प्रकारचे जर साऊंड असले तर महाराजचं आयुष्य अजून 4-5 वर्ष वाढते. अशा प्रकारचं सुंदर साऊंड, सुंदर त्यानंतर नुसतं साऊंड असलाच किंमत नाही तर त्याची ऑपरेटिंग करणं हे सुद्धा फार मोठी कला आहे. आणि शिवाय परमार्थी आहेत ते साऊंडवाले, सर्वच परमार्थी असतात असं काही नाही. काही ठिकाणी तर असा अनुभव आला, इथं पिऊन आलेले होते. आम्ही एका ठिकाणी कथेला गेलो होतो, कोणाचं लक्ष आहे, मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. आता गावाचं नाव नाही सांगत, कोणी नातलग असलं तर पंचायत.
त्या ठिकाणी तो पहिल्या दिवशी असा आला की पूर्ण लागलेला होता. आपण काय सांगून राहिलो त्याच्याकडे लक्षच नाही. भूषण भाऊचं लक्ष असेल त्याच्याकडे. या वर्षीची होय की हां या वर्षीची होय की मागच्या वर्षीची आहे. तर म्हणजे ही परिस्थिती आहे. पण परमार्थी त्या साऊंड ऑपरेटर हा परमार्थिक सापडणं, पाळकरी सापडणं हे फार दुर्मिळ गोष्ट आहे. त्यांच्या ठिकाणी दोन्ही गंध आहेत. भजनाची आवड आहे, त्या कीर्तनाची आवड आहे, कथेची आवड आहे. नाहीतर काय करतात हे लोक साऊंड लावून देतात आणि आपण त्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये रील्स पाहतात. असे चालू असते. पण त्यांचं त्याकडे कुठंच लक्ष नाही. सर्व लक्ष कथेमध्ये, कीर्तनामध्ये, भजनामध्ये, सर्व ठिकाणी. त्यांनाही खूप खूप अशा प्रकारे धन्यवाद. आणखी कोणी राहिलं काय सांगा आता कोण राहिलं? ऐकणारे ऐकणारेलाही मागं ठेवतो. आता आपला ज्यांनी 7 दिवसपर्यंत या ठिकाणी शूटिंग केली, आमच्या ऋषिकेशची, त्यानंतर आमच्या रोहन महाराजची, आमच्या अविनाशची, सर्वांची इच्छा होती की महाराज आपली शूटिंग करावं लागते. शूटिंगची नाही म्हणे कितीतरी लोक असतात आणि तुमची का नसावी. म्हटलं आपण तेवढं मोठं नाही. त्यावर यूट्यूबवर मोठमोठे लोक असतात बा. किती मोठे लोक असतात. त्यांनी आपल्यासारख्याचं ऐकलं तर मूर्खात काढतील. नाही म्हणे काही का असे ना, पण ते पाहिजे म्हणून त्यांनीच त्या आमच्या ऋषिकेशचा मित्र चिरंजीव अनिकेत दादा आळंदीहून या ठिकाणी आला आहे. आणि काय कला आहे महाराज. सर्वांना सर्व कला साध्य होत नाही. आता तुम्ही रोजचे ते व्हिडिओ पाहूनच राहिले असाल. स्टेटसला प्रत्येकाच्या गावकऱ्याच्या स्टेटसला ठेवलेलेच आहेत. काय ते एडिटिंग आणि काय ते कला, किती सुंदर अशा प्रकारचं सर्व चित्रीकरण त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर कथा, आता प्रत्यक्षात मला माझी कथा कधी आवाज ऐकण्याचा योग नाही आला. पण मी 2 दिवसापासून ते ऐकून राहिलो. आपण कसं सांगतो तर एवढं मस्त वाटून राहिलं. असं वाटून राहिलं की आपण दुसऱ्याचं ऐकून राहिलो काय अशा प्रकार. नाहीतर मग त्याच्यामध्ये जर गोयमोय झालं तर काय ते समजणार. इतकी सुंदर एडिटिंग त्याची आहे. त्याच्या हातामध्ये ते कौशल्य आहे, बुद्धीचं ते कौशल्य आहे. आणि तोही या ठिकाणी अत्यंत सेवावृत्तीने या ठिकाणी आला. हे आमचं परमभाग्य. चिरंजीव अनिकेत त्यालाही खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आता तुम्ही म्हणसान आम्हाला काय, आमचं काही गेलं सारं. आम्ही आलो, एवढं नाचलो, तुमच्या त्या याच्यात दिसलो, व्हिडिओमध्ये दिसलो, आमची काही किंमत आहे की नाही. हां तर तुमचे खरोखर तुम्ही या ठिकाणी भरपूर संख्येनं आला. मला आज तुम्ही याल अशी शाश्वती नव्हती वाटली. पण तुम्ही आजही पूर्ण आलात, बहुसंख्येनं आलात. त्यामुळे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, कितीही मोठा वक्ता असला तरी त्याच्यासमोर श्रोता नसेल तो वक्ताची नव्हे श्रोतेवीन. श्रोत्याशिवाय वक्त्याला वक्ते पण नाही. तुम्ही जर आले नसतं, हिच्या चटयांना सांगितलं असतं की मंडपाला सांगितलं असतं की त्या लोखंडी पोलांना सांगितलं असतं. तुम्ही सर्वजण आलेत, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आता आपली कथा या ठिकाणी पूर्ण पडू शकली नाही कारण थोडा रेंजचा प्रॉब्लेम होता. सर्वांनी वैष्णव कीर्तनकार ना, वैष्णव कीर्तनकार या चॅनलवर, गुगलवर, त्या आपल्या यूट्यूबला जायचं आणि तिथं सर्च करायचं वैष्णव कीर्तनकार. किंवा आता माझं नावही सर्च केलं तर येऊन जाईन बहुतेक असं मला वाटते. येते ना. हां असं काहीतरी करा आणि प्रत्येकाने त्याला लाईक करा. त्यानंतर पुढे शेअर करा, सर्वांपर्यंत पोचू द्या. त्याच्याही चॅनलचं नाव होऊ द्या. हे सर्व आपल्याला आता आपल्या हातात फक्त तेवढंच आहे, बाकी काही नाही. तुम्ही ऐका नका ऐकू, पण 2 मिनटं लावत जा आणि पुढे पाठवून देत जा. एवढं तरी करत जा. असं सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि माझ्या बाबतीत काय सांगायचं, मी फार तुमच्यापेक्षा लहान, ज्ञानाने, वयाने, सर्व गोष्टीने लहान आहे. मला काही फारसं ज्ञान नाही, काही कळत नाही, कशातलंच काही कळत नाही अशी माझी परिस्थिती आहे. पण तरी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सद्गुरू जोग महाराजांची कृपा आहे. महाराज तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्या ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखावर हात ठेवावा तो रेडा जर बोलू शकेल तर माझ्यासारखा सामान्य जीव का ज्ञानोबारायांच्या कृपेने बोलू शकणार नाही. वास्तविक पाहता मी मूर्खच आहे. रवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू. असे संतांची, ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, जोग महाराजांची
वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर यांची ही कृपा आहे. आमचे कुरेकर बाबा, श्री गुरु बोधे बाबा, सर्वांच्या कृपेने तुमच्यासमोर सांगण्याचं काही सामर्थ्य माझ्या ठिकाणी प्राप्त झालं. त्यात जे चांगलं आहे ते सर्व गुरुवर यांचं आहे आणि जे काही वाईट वाटलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजून मोठ्या अंतकरणाने क्षमा कराल ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला विराम देतो. महाराजांची पुनश्च क्षमा मागतो की आम्ही वेळेवर लावू शकलो नाही आणि वेळेवर सोडवू शकलो नाही, याबद्दल महाराजांची मनापासून माफी मागतो.